नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर बालाजी लाहोरकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण या विषयाअंतर्गत ज्या ज्या घटकांवरती चर्चा करत आहोत हे सर्व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA BSc सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि मराठी भाषेमध्ये हा संपूर्ण व्हिडिओ आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओचा विषय आहे फॉरेस्ट रिसोर्सेस म्हणजे वनसंपदा किंवा जंगल संसाधने. यूज अँड ओव्हर एक्सप्लॉयटेशन, डिफॉरेस्टेशन, टिम्बर एक्सट्रॅक्शन, मायनिंग, डॅम्स अँड देअर इफेक्ट ऑन फॉरेस्ट्स अँड ट्रायबल पीपल. म्हणजे वनसंसाधनांचे उपयोग, त्यांचे शोषण, जंगलतोड, लाकूडतोड, खाणकाम, धरणांचे, वन आणि आदिवासींवर होणारे परिणाम. जंगले ही वनपरिसंस्था आणि नैसर्गिक पर्यावरणीय संतुलन रक्षक म्हणून मानवी समाजातील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेपलीकडे मानवास अनेक मार्गाने फायदेशीर ठरतात. जसं इंधन, लाकूड या संसाधनाचे स्रोत म्हणून जंगल ओळखले जाते. जंगलांनी लोकांसाठी अनेक महत्त्वाची संसाधने उपलब्ध करून दिली आहेत. ही धारणाच त्या जंगलांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांना बळकटी देते. भारतात एकूण भूभागापैकी 23% भूभागावर वनराई आहे. मानवाने या ग्रहावर वनवासी म्हणून जीवन सुरू केले. मानव निर्विवादपणे जंगलांचा एक महत्त्वाचा भाग आहे. अत्यंत दुर्गम जंगलांचा अपवाद वगळला तर पृथ्वीवर आज असलेली सर्व जंगले मनुष्याद्वारे हजारो वर्षापासून प्रभावित झाले आहेत. मानव अन्न, वस्त्र, निवारा यासाठी जंगलावरच अवलंबून होता. पीक पिकवण्याचे ज्ञान होण्यापूर्वी तो अन्नाच्या शोधात जंगलात वणवण भटकत असे. पण त्याने अन्न पिकवण्यासाठी म्हणजे शेतीसाठी हळूहळू जंगले साफ करण्याचा सपाटा लावला. शतकानुशतके लाकडांचे मुख्य स्रोत म्हणून आणि शेती वापरासाठी जमीन मिळवण्यासाठी मानवाने जंगलांचे शोषण केले. वनजमिनी व वनसंपत्तीच्या गैरव्यवस्थेमुळे सर्व जंगले नामशेष होण्याची परिस्थिती ओढवली आहे आणि या परिस्थितीची जाणीव पुढील काही समस्यावरून होईल. औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा लाकडाच्या पुरवठ्यात गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. पर्वतीय भागातून जंगले नष्ट होण्याबरोबरच मातीची धूप आणि पूर या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. बऱ्याच विकसनशील देशांमध्ये इंधन लाकडाची तीव्र कमतरता जाणवत आहे. जगातील कोरडे प्रदेश वेगाने वाळवंटात परिवर्तित होत आहेत. उष्णकटिबंधीय वर्षावन नष्ट होण्याचे अनेक पर्यावरणीय प्रभाव पडत आहेत. वन उत्पादने आणि त्यांचे उपयोग. वन उत्पादनांच्या उपयोगाचे दोन प्रकार पडतात: प्रत्यक्ष उपयोग आणि अप्रत्यक्ष उपयोग. प्रत्यक्ष उपयोगामध्ये भारतातील विविध भागातील वृक्षतोडीसाठी 1,500 पेक्षा जास्त प्रजातींचे व्यावसायिक शोषण केले जाते. लाकूड हे प्लायवूड, सॉमिल, पेपर लगदा, फर्निचर, रेल्वेच्या स्लीपर, शेतीची अवजारे, नौका अशा विविध क्षेत्रामध्ये लाकूड आधारित उद्योगामध्ये वापरले जाते. बांबूंचा उपयोग चटई, फ्लोरिंग, बास्केट, दोरी इत्यादीसाठी केला जातो. फळे, पाने, मुळे आणि वनस्पतींचे कंद आदी वन्य प्राण्यांचे मांस हे आदिवासींचे अन्न जंगलातूनच मिळते. विविध प्रकारचे कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, सूक्ष्मजीव यांना जंगलामध्येच निवारा मिळतो. टॅनिन, डिंक, औषधे, मसाले, मेण, मध, शिंगे, कस्तुरी, हस्तिदंत इत्यादी सर्व जंगलाच्या वनस्पती आणि प्राण्यांद्वारे मानवास मिळते. जंगलाचे अप्रत्यक्ष उपयोग. जंगलातील जमिनीमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींच्या मुळांचे जाळे तयार झालेले असते आणि ते मातीला घट्ट बांधून ठेवतात. तसेच वारा व पावसाचा आघात या वनस्पतींमुळे मातीवर होत नाही. त्यामुळे मातीची धूप रोखण्यास जंगलांची मदत होते. दाट जंगलात कचरा कुजण्यामुळे तयार झालेल्या बुरशीमुळे मातीची सुपीकता वाढते. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेच्या दरम्यान कार्बन डायऑक्साईडचा वापर करून आणि ऑक्सिजन सोडून
जंगले प्रदूषण कमी करतात आणि वातावरण शुद्ध करतात. जंगलातील वनस्पतींच्या श्वसनाच्या माध्यमातून वातावरणातील आर्द्रता वाढते. त्यामुळे वातावरण तर थंड राहतेच, पण पावसावरही त्याचा अनुकूल परिणाम होतो. जंगलामध्ये जमिनीवर बुरशीचा जाड थर निर्माण झालेला असतो. तो मोठ्या स्पंज सारखे काम करतो आणि पावसाचे पाणी त्यामध्ये धरून ठेवते. त्यामुळे पावसाचा मोठा लोंढा रोखला जाऊन पूर येण्याची शक्यता कमी होते. बुरशी पाण्याचे द्रुत बाष्पीभवन रोखते. त्यामुळे नाले, झरे आणि विहिरींना बारमाही पाण्याची सोय होते आणि भूजल पातळीमध्ये वाढ होते. वनसंसाधनांचे शोषण. जंगलांच्या विकासामध्ये मानवाच्या विविध कृतींचा प्रभाव जास्त पडतो. मानव हा जंगलाचा घटक नसतानाही जंगलाच्या विकासास प्रभावित करतो. म्हणजे मानव हा जंगलाच्या बाहेरचा घटक आहे. मानवाला जंगलापासून होणारे फायदे तसेच जंगलांच्या शोषणामुळे होणारे तोटे यांची जाणीव असूनही त्याने जंगलांचे शोषण करणे थांबविलेले नाही. इतिहासपूर्व काळापासून मानवांना जंगलापासून आध्यात्मिक मूल्ये, औषधे, निवारा, अन्न, साहित्य, इंधन आणि बरेच काही यासारखे फायदे प्राप्त झाले आहेत. मानवाने अनेकदा नैसर्गिक प्रक्रियांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून वन्य प्रणालींकडून त्याला इच्छित असलेली वस्तू आणि सेवा जास्तीत जास्त प्रमाणात मिळेल. याचे उदाहरण म्हणजे मानवाने अधिकाधिक उत्पादन मिळावे यासाठी वनस्पतींच्या विविध प्रजातींमध्ये नैसर्गिक जनुकीय संरचनेमध्ये बदल केला आहे. त्यांच्या नैसर्गिक अधिवासापासून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मानव हा आपला बुद्धीच्या जोरावर जंगलाच्या विकासाच्या नैसर्गिक यंत्रणेवर मात करून स्वतःच एक मुख्य घटक बनला आहे. त्याची प्रचिती आपल्याला त्याने कृषी क्षेत्रात मिळवलेल्या यशावरून लक्षात येते. मानवाने केलेल्या वन्य संसाधनात लाकूड, शेतजमिनीशिवाय जंगली प्राणी, विविध वनौषधीच्या वनस्पतींचा देखील समावेश होतो. जंगलतोड आणि लाकूडतोड. जंगलतोड करणे म्हणजे वनराई व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी जंगलातील झाडे कायमची हटवणे. जंगलतोडीची कारणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकतात. प्रत्यक्ष कारणांपैकी चक्रीवादळ, आग, परजीवींचे आक्रमण आणि पूर ही नैसर्गिक कारणे आहेत. कृषी विस्तार, पशुसंवर्धन, इमारती लाकडांची गरज, खाणकाम, तेल काढणे, धरणांचे बांधकाम आणि पायाभूत सुविधा यांचा विकास ही मानवनिर्मित कारणे आहेत. यामध्ये शेतीसाठी जमीन हवी म्हणून जंगलातील वनस्पती कापून टाकणे, गुरांसाठी चरायला चराऊ रान हवे म्हणून जंगलातील जमिनी साफ करणे किंवा इंधन, बांधकाम, इतर कामासाठी लाकूड हवे म्हणून जंगलतोड करणे ही कारणे समाविष्ट आहेत. जंगल हे एक संसाधन आहे, परंतु जंगलाने व्यापलेली जमीन ही बरीच अविकसित देखील आहे, जी शेती आणि कुरणे या उद्देशाने रूपांतरित केली जाऊ शकतात. या उद्देशाने मानव अधिक जंगलतोड करीत आहे. आज बहुतेक जंगलतोड उष्णदेशीय भागात होत आहे. पूर्वी घनदाट जंगलामधून ज्या ठिकाणी प्रवेश करणे शक्य नव्हते, ते क्षेत्र सुद्धा आता नवीन रस्ते तयार केल्यामुळे मानवाच्या आवाक्यात आले आहेत. उष्णकटिबंधीय देशांमध्ये बऱ्याचदा नैसर्गिक कारणाने आगी लागतात. त्या तीव्र असतात, त्यामुळे जंगल क्षेत्र नष्ट होते. तसेच मानवाद्वारे शेती वापरासाठी जमीन साफ करण्यासाठी मौल्यवान लाकूड तोडून घेतल्यानंतर उरलेल्या लाकडांना आणि कचऱ्याला आग लावली जाते. जंगलाला लागणाऱ्या आगीमध्ये हे मानवनिर्मित कारण महत्त्वाचे ठरते. तसेच पाम तेलांच्या लागवडीसाठी सुद्धा अनेक जंगले साफ केली जातात. पाम तेल हे सर्वात जास्त प्रमाणात तयार केले जाणारे व विक्री केले जाणारे तेल आहे. जंगलतोडीचे परिणाम. जंगले विविध प्रकारच्या जीवांसाठीचे नैसर्गिक अधिवास असतात. या वनपरिसंस्थेत जैवविविधतेचे भांडारच असते. सर्व जगासाठी नैसर्गिक संसाधनांचे ते एक महत्त्वपूर्ण स्रोत आहेत. जंगलतोडीमुळे हे सर्व सजीव नष्ट होऊन जैवविविधतेला खूप मोठी हानी पोहोचते. जंगलतोड केल्यामुळे हवेत आर्द्रता निर्माण होणाऱ्या मार्गावरही परिणाम होतो. त्यामुळे पाऊसही कमी होतो. जंगलातील वनस्पतीकडून शोषल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या ग्रीनहाऊस गॅसवर नियंत्रण मिळवले जाते. परंतु जंगलतोडीमुळे ही प्रक्रिया सुद्धा प्रभावित होते. जंगलतोड केवळ हवेतून कार्बन डायऑक्साईड शोषणारी वनस्पतीच नष्ट करते असे नाही, तर या कृतीतून हरितगृह वायू उत्सर्जन देखील होते.
जंगलतोडीसाठी पर्याय विकसित केल्यास जंगले नष्ट करण्याची गरज कमी होऊ शकते. जसे शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जागेचे प्रमाण वाढविण्यासाठी जंगलतोडीचे समर्थन करण्याऐवजी जर शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब केला, नवीन शेती तंत्रज्ञान पिके घेतल्यास अधिक जमिनीची गरज कमी होईल. तसेच मोकळ्या जागेत झाडे लावण्याद्वारे म्हणजे वृक्ष संवर्धन करण्याद्वारे जंगलातील पर्यावरणीय प्रणाली पुन्हा निर्माण करून जंगले पुनर्संचयित केली जाऊ शकतात. जंगले नष्ट करण्यापूर्वी अशा प्रकारचे वृक्षारोपण संवर्धन मोठ्या प्रमाणावर केले जावे. पुढील काही सोप्या उपायाद्वारे जंगलतोडीविरुद्ध केलेल्या प्रयत्नांमध्ये प्रत्येकास योगदान देता येईल. जिथे आपल्याला शक्य असेल तेथे एक झाड लावावे. घरी आणि ऑफिसमध्ये पेपरलेस होण्याचा प्रयत्न करावा. पुनर्वापर केलेले उत्पादने खरेदी करावेत आणि वापरानंतर त्यांना पुन्हा रिसायकल करावे. जंगलतोड कमी करण्यास वचनबद्ध असलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांचे समर्थन करावे. जंगले अखंड ठेवण्यामुळे प्रादेशिक पावसांचे नियमन करून पूर आणि दुष्काळ रोखण्यास मदत होते. अनेक आदिवासी व वनवासी आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलावर अवलंबून असतात. जंगलतोड कमी केल्यास त्यांना त्यांच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक संसाधने तेथेच उपलब्ध होतील आणि त्यांची संस्कृती टिकवण्यास मदत होईल. खाणकाम. अश्मयुगाच्या अगदी सुरुवातीस खनिजापासून तयार केलेली आयुधे मानव वापरीत असे, म्हणजे त्यापूर्वी खाणकामास सुरुवात झाली असावी. शेती करण्यासाठी लागणारी अवजारे, यंत्रे, खते इत्यादी तयार करण्यासाठी खाणकाम करून मिळवलेली खनिजे, धातुके म्हणजे कच्चा धातू, खडक, माती इत्यादीची गरज लागते. खाणकामापासून दगड, वाळू, मृत्तिका आणि सिमेंट बनविण्यास लागणारे पदार्थ, असे बांधकामास उपयोगी पडणारे पदार्थ, नैसर्गिक वायू, दगडी कोळसा, खनिज तेल, किरणोत्सर्गी पदार्थ ही इंधने, हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज यासारखी रत्ने, पोटॅश, फॉस्फेट, नायट्रेट यासारखे खते बनविण्यास उपयोगी पडणारे पदार्थ, गंधक, ग्रॅफाइट, टाकणखार, अभ्रक, ॲस्बेस्टॉस यासारखे औद्योगिक पदार्थ, सोने, चांदी, तांबे, जस्त, शिसे, लोह, ॲल्युमिनियम इत्यादी धातूंची धातुके वगैरे महत्त्वपूर्ण वस्तू मिळतात. उघड्या, उथळ व भूमिगत अशा सर्व प्रकारच्या कोळशाच्या खाणी भारतात आहेत. बऱ्याचशा उघड्या खाणी पूर्णपणे व काही अंशतः यांत्रिकीकृत आहेत. भूमिगत खाणी काही पूर्णपणे यांत्रिकीकृत तर काही थोड्याफार प्रमाणात यांत्रिकीकृत असून बऱ्याच भागात अजूनही मजूर कुदळी खोरे वापरून खाणकाम करतात. खाणमजूर, त्यांच्यावर देखरेख करणारे पर्यवेक्षक आणि निरीक्षक यांच्या देखरेखीतील चुका व भौतिक घटना या दोन मुख्य प्रकारांनी बऱ्याचदा खाणीमध्ये अपघात होतात. शिस्त, नियमांचे पालन पद्धतशीर व काळजीपूर्वक करणे यावर काटेकोर लक्ष ठेवल्यास हे अपघात टाळता येतील. भारत सरकारने खनिजांचे नियंत्रण, उत्पादन, संरक्षण, आयात, निर्यात इत्यादी गोष्टींवर ताबा ठेवण्यासाठी ठराविक धोरण ठरविले असून यासाठी महत्त्वाचे कायदेही केलेले आहेत. खनिज मिळवण्यासाठी जागा तशी छोटी असते, परंतु खोदकाम आणि मातीच्या ढिगाऱ्यामुळे आणि यंत्रसामुग्रीमुळे खाणकामाचा पसारा वाढलेला दिसतो. त्यातून हवा, पाणी आणि आवाजाचे प्रदूषण होते. तिथल्या अनेक परिसंस्थांवर याचा अनिष्ट परिणाम होतो. आजूबाजूच्या जमिनी बाधित होऊन पाहिजे त्या प्रमाणात उपज मिळत नाही. पृथ्वीच्या पोटात दडलेल्या खनिज संपत्तीचा यथेच्छ वापर करून विकास साधायचा, त्यासाठी प्रसंगी पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष करायचे, अशा भूमिकेचे आणि विकास वगैरे ठीक आहे, पण पर्यावरण जपले नाही तर त्या आवाढव्य विकासाची फळे चाखायला आपण शिल्लक तरी राहू काय, असाही मूलभूत सवाल करणारे विरुद्ध भूमिकेचे या दोन्ही प्रकारचे गट समाजामध्ये आहेत. कोळशाच्या खाणीमुळे विदर्भात प्रदेशच्या प्रदेश ओसाड झाले आहेत. खाणकामांची धास्ती वाटल्याने कोकणातील खाणींना प्रचंड मोठा विरोध सुरू झाला आहे. कर्नाटकातील बेल्लारीच्या खाणी, राजस्थानातील थांबलेल्या 17 खाणी, ताडोबाच्या राखीव वनक्षेत्रात असलेल्या खाणी याच वैचारिक द्वंद्वामुळे चर्चेत आलेल्या आहेत. खाणीसाठी जमीन कमी वापरण्याचे निर्देश आहेत. पाहिजे तेवढीच जमीन खोदायची, उपयुक्त नसेल तर लगेच खोदलेली जमीन सपाट करायची, रस्त्यासाठी मोजकीच जमीन वापरायची, कचऱ्याचे ढीग मोठे न करता उपयुक्त भाग वापरात आणून बाकीचा जमिनीत गाडायचा, जेणेकरून आजूबाजूची जागा अडून राहणार नाही. शक्यतो पायाभूत सुविधा असतील तिथेच खाणकाम करावे, अशी विविध प्रकारची नियामके आहेत.
खाणकामगार आणि खाणीमुळे विस्थापित होणारे स्थानिक लोक, त्यांचे विस्थापन व पुनर्वसन, तसेच पर्यावरण सुस्थिती या बाबतीत विविध कायदे अस्तित्वात आहेत. धरणांचे वन व आदिवासीवर होणारे परिणाम. जलप्रवाहाच्या पात्रात पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मोठ्या प्रमाणावर जलसाठा करण्यासाठी बांधण्यात येणारी भिंत म्हणजे धरण होय. धरण जलप्रवाहाच्या खोऱ्याच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत बांधलेले असते. धरणाचे मुख्य कार्य म्हणजे पाण्याचा साठा किंवा जलाशय निर्माण करणे व पाण्याची पातळी उंचावणे. धरण बांधण्याचा निसर्गावर आणि पर्यावरणावर आघात होतोच, पण सारेच आघात विपरीतच असतात असं नाही. मोठी आणि उथळ धरणं पाणथळ जागा निर्माण करून निसर्गवाढीला हातभारच लावतात. अनेक प्राणी आणि पक्ष्यांसाठी तिथे नवीन अधिवास निर्माण होतो. खोल धरणांच्या अस्तित्वामुळे भोवताली खूप मोठी जंगलवाढ होऊ शकते आणि पाण्यावर अवलंबून असणारा शाश्वत अधिवास निर्माण होऊ शकतो. तथापि ही जंगले नष्ट करण्यासाठी तेथील जबाबदार आहेत ते पाणलोट क्षेत्रातील वनस्पती आणि प्राणी नष्ट होण्यास पाण्यामुळे होणाऱ्या रोगांची वाढ होते. आदिवासींचे विस्थापन आणि पुनर्वसन यासाठी सुद्धा ही जंगलतोड, धरणांसाठी जागा मिळवण्यासाठी केलेली जंगलतोड जबाबदार ठरते. भारतामध्ये 1550 पेक्षा जास्त मोठी धरणे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे जवळपास 600 पेक्षा जास्त महाराष्ट्रात, 250 पेक्षा जास्त गुजरात आहेत आणि मध्य प्रदेशात जवळपास 130 धरणे आहेत. भारतातील सर्वात उंच धरण उत्तरांचलमधील भागीरथी नदीवरील टिहरी आणि हिमाचल प्रदेशातील सतलज नदीवरील भाकरा धरण होय. ही मोठी धरणे जगभरातील विविध पर्यावरणीय प्रेमीचे काही पर्यावरणीय समस्यामुळे जोरदार लक्ष केंद्रित करीत आहेत. यात मुख्यतः जंगलतोड, मूळ रहिवासी असलेल्या आदिवासी लोकांशी संबंधित सामाजिक व आर्थिक समस्यांसह अनेक परिसंस्थाविषयक समस्यांचा समावेश आहे. धरणांपासून होणारे फायदे हे धरणांपासून दूर राहणाऱ्या लोकांना होतात, मग ते वीज निर्मितीचे असोत का जलसंधारणाचे असोत. पण मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते ज्यांच्या नैसर्गिक अधिवासावर व पारंपरिक संस्कृतीवर अतिक्रमण झालेले असते. ते म्हणजे वनवासी व आदिवासी लोक. या लोकांची रोजीरोटी व पारंपरिक कौशल्याने चालणारे रोजगार सर्वार्थाने त्या डोंगराळ व जंगली भागावर अवलंबून असतात आणि या सर्व बदलांना मूळ रहिवासी लोक सहजासहजी समायोजन करू शकत नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्यच विस्कटून जाते. धन्यवाद.